मला एक प्रश्न जवळजवळ रोज विचारला जातो, प्रेग्नन्सीमध्ये नेमकं झोपायचं कसं? डाव्या कुशीवरच झोपायला हवं का? चला तर मग बघूया या व्हिडिओमध्ये. गर्भधारणेच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या महिन्यात बाळाची आणि गर्भाशयाची वाढ होत असते. त्यामुळे बाजूला झोपणं अनेक महिलांसाठी अधिक आरामदायक असतं आणि त्यांना डॉक्टरांनी शिफारस केलेली असते. विशेषतः डाव्या कुशीवर झोपल्याने गर्भाशयाला आणि इतर अवयवांना अधिक आराम मिळू शकतो. काही संशोधनानुसार या पोझिशनमध्ये झोपल्यामुळे प्लासेंटा आणि गर्भाकडे रक्तप्रवाह चांगला राहण्यास मदत होते. काही महिलांमध्ये पायाची सूज आणि पाठदुखी कमी वाटू शकते. मग पाठ टेकून झोपणं टाळायचं का? परंतु गर्भधारणेच्या पुढील महिन्यात बराच वेळ पूर्णपणे पाठ टेकून झोपल्यास वाढलेल्या गर्भाशयामुळे मोठ्या रक्तवाहिन्यांवर दाब येऊ शकतो. त्यामुळे काही महिलांना चक्कर येणं, श्वास घ्यायला त्रास होणं किंवा अस्वस्थ वाटणं अशी लक्षणं जाणवू शकतात. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, झोपेत तुमची पोझिशन बदलली तर घाबरून जाऊ नका. पुन्हा आरामदायक बाजूला वळा आणि लक्षात ठेवा, गर्भधारणा ही प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे तुमच्या प्रसूती तज्ज्ञांनी दिलेल्या वैयक्तिक सल्ल्यांना नेहमी प्राधान्य द्या. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर सेव्ह करा आणि एका गर्भवती महिलांना नक्की शेअर करा. थँक्यू.